गिरनार पर्वतावर जितकी महत्त्वाची तीर्थस्थळे आहेत तितकीच महत्त्वाची तीर्थस्थळे गिरनार पर्वताच्या सभोवताली आहेत. गिरनारमध्ये जर पाहिलं ना तर वेलनाथ बापू आहे, ठीक आहे, हे स्थळ आहे. मग गिरनारचं मला खूप आश्चर्य वाटतं की जिथं जिथं ती स्थान आहे त्या ठिकाणी पाण्याची काहीतरी व्यवस्था भगवंताने करून ठेवली. जे ठिकाण आहे ना तर हे गिरनारमधलं शक्तिपीठ आहे, ठीक आहे, म्हणजे वर अंबाजी आहेच. गिरनार पर्वतासोबतच गिरनार पर्वताच्या सभोवतालीही महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी जुनागडमध्ये भवनाथ तलेटीला आल्यानंतर भाविक भवनाथ महादेवांचं दर्शन घेतात. भवनाथ म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविणारा भगवान शंकर. भवनाथ महादेव हे स्वयंभू महादेव आहे. वाराणसी, कुरुक्षेत्र किंवा नर्मदा मातेच्या किनारी मृतात्म्याला जे फळ मिळते तेच फळ भवनाथांच्या दर्शनाने मिळते असे वर्णन स्कंद पुराणामध्ये लिहिलेले आहे. मंदिराशेजारीच मृगीकुंड आहे. या मृगीकुंडामध्ये करोडो तीर्थांचा वास आहे अशी मान्यता आहे आणि या कुंडामध्ये सर्व पापांचा नाश करणारी गंगेश्वर सहस्रबिंदू नदी वाहते. भवनाथ महादेव मंदिराच्या समोरच स्वयंभू वस्त्रोपतेश्वर महादेव मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वती विहार करत होते तेव्हा माता पार्वतीचे वस्त्र येथे उडत आले. ते वस्त्र पृथ्वीवर पडू नये म्हणून स्वतः भगवान शंकर येथे पृथ्वीवर येऊन स्थानापन्न झाले व त्यांनी माता पार्वतीचे वस्त्र स्वतःवर धारण केले. तेव्हापासून या मंदिराला वस्त्रापथेश्वर महादेव म्हणून ओळखले गेले. जटाशंकर येथे जाण्यासाठी शेषावन मधून मार्ग आहे. शेषावनला जाता जाताच गिरनार रोपवे देखील लागतो. या रोपवेने अंबा माता मंदिरापर्यंत जाता येते. त्यानंतर गुरु शिखरापर्यंत जाण्यासाठी चालत जावे लागते आणि इथूनच डाव्या बाजूने शेषावन मध्ये प्रवेश करू शकतो. जटाशंकर जा सकते पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करता येथून प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या वस्तू नेण्यासाठी बंदी आहे. अंबा माता आणि गुरु शिखरापर्यंत जाण्यासाठी काही जण शेषावन मधून जाण्याचा मार्ग पत्करतात. त्यासाठी इथून पायऱ्यांचा रस्ता बनवलेला आहे. गिरनार मध्ये जशी भाविकांची वर्दळ चालू असते तशीच वर्दळ इथल्या प्राकृतिक सौंदर्यामुळे निसर्गप्रेमींचीही असते. शिवाय या घनदाट अरण्यामध्ये वेगवेगळे पशुपक्षीही पाहायला मिळतात. प्लास्टिक मुक्त गिरनार, पर्यावरणનું जतन करिये असा फलक इथे पाहायला मिळतो आणि इथून जात असतानाच गोड भजनाचे सूर कानावर पडू लागले. लागेल तिकडनं 500 बाहेर. किती वेळ लागला? जास्त नाही आम्हाला. आता आम्ही 1.5 तासात परत येतो. ओके. कुठून आलात? मुंबई. इथून म्हणजेच इथून श्री जटाशंकर मंदिरापर्यंत जाण्यासाठी 450 ते 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि त्यासाठी लागणारा वेळ हा आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. अजूनपर्यंत हा केवळ रस्ता आहे. पायऱ्या चढून जाण्यासाठी आणखीन थोडं चालावं लागतं. इथून जाताना हे दगड थोडे निसटलेले दिसतात आणि बाजूनेच वाहणाऱ्या झरण्याचा झुळझुळ आवाज सतत कानावर पडत असतो आणि हे ते ठिकाण आलेले आहे ज्या ठिकाणाहून पायऱ्यांना सुरुवात होते. इथून पुढे 500 पायऱ्यांचा प्रवास सुरू होतो.
इथून जाताना या घनदाट अरण्यावरती नजर आपोआप फिरू लागते. वन्य प्राणी किंवा पक्षी सहज नजरेस पडतायत का बघू लागतो. मधूनच गिरनार पर्वतावरील मंदिरांचे दर्शनही होते. जंगलामध्ये विविध प्रकारचे पक्षी प्राणी तर आहेतच, परंतु बिनधास्त वावरणारी माकडे किंवा वानरे ही पुष्कळ आहेत. विशेष करून जिथे जिथे दुकाने आहेत तिथे तिथे या माकडांचा घोळका दिसून येतो. आणि प्राणीप्रेमी तितक्याच आपुलकीने त्यांना खाऊही घालत असतात. आणि इथून जाताना या झाडांच्या मधून श्री नेमिनाथ मंदिराचे सुंदर दर्शन घेता आले. खाली जाऊ आमचा इथे येण्याचा योग हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीचा होता, ज्या दिवशी भगवान शंकरांनी त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची 3 पुरे जाळून त्याला ठार केले. म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. आणि याच दिवशी भवनाथ महादेव आणि जटाशंकर येथे येण्याचा योग आला. ध्यानीमनी नसताना असे योग येतात तेव्हा आपल्याला परमेश्वराला काहीतरी चांगलं द्यायचं असतं याचाही अनुभव येऊन जातो. जटाशंकर महादेवांच्या इथे श्री राजराजेश्वरी शक्तीपीठाचे दर्शनही घेता येते. माकडांना खाऊ घालतानाचं दृश्य पुन्हा इथे एकदा पाहायला मिळालं. क्षणभर विश्रांती. थोडं थकल्यामुळे थोडा आराम केला. इथपर्यंत 400 पायऱ्यांचा टप्पा पार पाडला. या ठिकाणी आल्यानंतर जटाशंकरला जाण्यासाठी उजव्या बाजूने वळावं आणि सरळ जाणारा रस्ता हा शेषावन मधून पुढे जातो. इथून सरळ पुढे गेल्यानंतर प्रभू श्रीराम मंदिर सुद्धा आहे आणि इथून आहे श्री जटाशंकर मंदिराकडे जाण्याचा रस्ता. इथून जाण्यासाठी मात्र पायवाटेनेच जावे लागते. गिरनार अभयारण्य मा नदी नाला में मगर ओवाती नहावानी सक्त मनाई छे. आणि हे जंगलातील नदीचं विलोभनीय दृश्य नुसतं शांतपणे पाहत राहावं. झुळझुळू वाहणाऱ्या नदीचा आवाज ऐकत बसावा. नदी ओलांडली की समजून जावं जटाशंकर मंदिर जवळ आलेलं आहे. हळूहळू मंदिरातून येणारे आवाजही कानावर पडू लागतात. आणि इथे विशाल वटवृक्षाच्या छायेखाली आहे जटाशंकर यांचं मंदिर. अतिशय रम्य परिसरात असलेल्या मंदिरा सभोवतालचा हा परिसर. इथे आल्या आल्याच पाहिलं की वानरांच्या भोजनाची ही सोय करण्यात आली. इथून आहे मंदिरात जाण्यासाठी रस्ता. इथे आल्यानंतर गिरनार परिसराबद्दल इथली अशी सुंदर आणि थोडक्यात माहिती श्री अमितजी कुलकर्णी यांच्याकडून ऐकायला मिळाली. गिरनारमध्ये जर पाहिलं ना तर वेलनाथ बापू आहे, ठीक आहे, हे स्थळ आहे. वर कमंडलू कुंड आहे, म्हणजे कमंडलचं तर नाव घेतल्यानंतर आपण हात जोडतो. इथं बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी पाण्याचा कुठला तरी स्रोत सापडतो आपल्याला, ठीक आहे.
आता इथं पाणी आहे, ठीक आहे, तरी मोटारच्या वेळेला अरेंजमेंट केली असेल, पण मुळात कुठेतरी पाणी आहे आसपास. मग त्याच्यानंतर ते फेच केलं आपण इथंपर्यंत. वेलनाथ बापूंनी ते पण आश्चर्य वाटलं, जर तुम्ही कधी गेला असाल तिथे. ते पण तो जो रूट आहे शंकर महाराजांचा, आपण हे करून जातो त्या रूटला जर गेलो तर पुढे वेलनाथ बापूंचा आहे, ते डाव्या बाजूला आतमध्ये जावं लागतं. तर तिथे आमचं जाणं झालं. तर तिथे पण स्रोत होता पाण्याचा आणि तिथे पण अन्नाची व्यवस्था होती. आणि तिथे ज्या माताजी होत्या, तर आम्ही गेलो तेव्हा 16 जण होतो, तर त्यांनी फक्त 40 मिनिटात 16 जणांना जेवण बनवून वाढलेलं. आणि त्याच्यात मध्ये 2दा चहा आणि नमकीन पण आलेले. हो. पण तिकडं आम्ही विचारलं माताजींना की माताजी की जल नो व्यवस्था, आता माझं हिंदी असेल तसं असेल, पण जल नो व्यवस्था, तर बोट दाखवलं, तिथे पण कुंड होतं. अच्छा. मग गिरनारचं मला खूप आश्चर्य वाटतं की जिथं जिथं ती स्थान आहे त्या ठिकाणी पाण्याची काहीतरी व्यवस्था भगवंताने करून ठेवली. मग तसंच हे पण स्थळ आहे महादेवाचं. आणि मागे तुम्ही गेला असाल तर शक्तीपीठ आहे, 3 हे चालून गेलो ना आपण तिथे, तिथे जेवढे पण ती देवीची यंत्र ते सिद्ध आहेत. आणि सिद्ध म्हणजे फक्त असं गुरुजीला बोलावून विधी केलेली नाहीये, तर तपस्थली आहे ती साधू संतांची, ते वैशिष्ट्य घेतलं. आणि माझ्या मनाचं धारणा आहे माझी की आपण जसं वर जातो तर तिकडे शंकर महाराजांना सिगरेट लावली की परत एक ऊर्जा येते, पुन्हा वेलनाथ बापू, पुन्हा ऊर्जा येते, गोमुख, पुन्हा ऊर्जा येते. मग तो तयार झाल्यावर तो जो आपला ग्राफ थोडासा डाऊन होतो, तो परत अपस्केल होतो. तर या मार्गावर जर बघितलं तर मला नेहमी वाटतं की हे त्यातलं एक ठिकाण आहे, तिथं शंकर महाराज आणि इथं महादेवच होता. असं आहे. तुमचं नाव कसं? अमित कुलकर्णी, मुंबईहून. मुंबई. अमित दादांचा गिरनार परिक्रमेचा मोठा ग्रुप आहे. आणि ते बरेच वर्षापासून भक्तजनांना गिरनार परिक्रमेसाठी सहकार्य करतात आणि प्रचंड ज्ञानाने तो विद्वान आहे त्या बाबतीत. आणि बऱ्याच लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे गिरनार परिक्रमेच्या बाबतीत. अच्छा. जय गिरनार. जय गिरनारी. या इथे आहे श्री कालभैरवांचे स्थान. श्री कालभैरवाय नमः. आणि इथे स्थानापन्न आहेत श्री जटाशंकर महादेव. गुहेसारखी दिसणारी मंदिराची अशी विशिष्ट रचना आहे. शिवलिंगाच्या इथे भगवान शंकरांचे अर्धोन्मिलित मुखकमल आहे. आणि इथे उजव्या बाजूला श्री परशुराम मंदिर आहे. आणि इथून वाट आहे ती राजराजेश्वरी शक्तीपीठाकडे जाण्यासाठी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रवेश करताच सिंहदर्शन होते. मंदिराची अशी एक विशिष्ट रचना आहे. आणि मंदिरामध्ये ठिकठिकाणी श्रीयंत्र पाहायला मिळतात. या बाबतीतली अधिक माहिती ही श्री अमितजी कुलकर्णी यांनी आम्हाला दिली. इथे श्री कालभैरव दर्शन घ्यायला मिळते. श्री कालभैरवांची मूर्ती ही दशभुज असून प्रत्येक हातामध्ये शस्त्र आहे आणि इथे ही मूर्तीखाली श्रीयंत्र पाहायला मिळते.
इथेही एक सिंह पाहायला मिळतो आणि गर्भगृहातील देवीच्या दर्शनाने आणि देवीच्या रूपांच्या दर्शनाने रोमांचित व्हायला होते. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इथं जर बघितलं तर एक देवीचं शक्तीपीठ आहे गिरनार मधलं. ठीक आहे, म्हणजे वर अंबाजी आहेच. ठीक आहे, तिकडे महाकाली खप्पर पण आहे, तसं हे एक पीठ आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर देवीचं विग्रह ठेवलेले आहे आणि त्या विग्रहांच्या खाली जर बघितलं तर तिथं प्रत्येक ठिकाणी यंत्र आहे. ठीक आहे, त्या देवीचं यंत्र आहे आणि बाजूला 2 ठिकाणी श्रीयंत्र ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि ती जी यंत्र आहेत तर ती फक्त आणून ती डिझाईन लावली अशातला भाग नाही येतो. तर तो काही ऋषीमुनींनी किंवा काही साधकांनी साधू पुरुषांनी ती सिद्ध केलेली यंत्र आहे. म्हणजे इथं जर असं म्हटलं जातं की इथं जर तुम्ही एकदा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तो 108 वेळा केल्यासारखं आहे. इतकी सिद्ध भूमी आहे. घरी करतातच, बंधू वगैरे करतात घरी, नाही असं नाही, पण घरची स्पंदन आणि इथल्या स्पंदनामध्ये खूप डिफरन्स आहे. इथं जर एखादी साधना केली कुठली काही अडचणी असतील किंवा अशा माध्यमातून त्याची फलश्रुती अगदी जलद होणार. म्हणजे खूप छान ठिकाण आहे, इथं आलं पाहिजे. आमचं पण नियोजन आहे ग्रुपचं की एक दिवस गिरनार जेव्हा येऊ तर तेव्हा दर्शन घेऊन आलो की एक दिवस फक्त थांबायचं, साधना करायची की नाही ते आई ठरवणार, पण आपण एक दिवस येऊन थांबायचं इथे. आणि या ठिकाणची ऊर्जा खूप जास्त आहे आणि जोपर्यंत आईची इच्छा नाही तोपर्यंत आपण येत नाही. कारण मला वाटतं 3 वेळेला मला दत्तगुरु इथं घेऊन आले, पण मलाही माहिती नव्हतं शक्तीपीठ. मागच्या वेळेस आपलं दत्त येत होता भागवतला, दत्ताच्या इथं आलेलो होतो तरी काका मला म्हणाले की ह्या उपर करून द्या. मला कळलं उपर काय. मग इथं वर 3 पावलं चढूनंतर कळालं की इथं शक्तीपीठ आहे. म्हणजे खाली 3दा येऊन गेलो तर आईने बोलवलं नाही, मागच्या वेळेस आईने बोलवलं, असा विषय आहे. तेव्हा आपण आपल्या इच्छेनं काहीच करत नाही. गिरनारमध्ये तर कळतच नाही. महाराजांना पाहिजे ते महाराज त्यावेळेला करून घेत. जय गिरनार. या इथे गणेशजींची सुंदर मूर्ती आहे आणि या मूर्तीखाली देखील श्रीयंत्र आहे. श्री गणेशजींच्याच बाजूला झुल्यामध्ये बसलेले लढीवाळ श्री बाळकृष्ण देखील आहे. पाळण्याला बांधलेल्या छोट्या दोरीने प्रेमाने हलकासा झोका दिला की बाळकृष्ण मस्त झुलतात. लाडू, भजी, डाळ, ही भजी. प्रसाद तर मिळालाच, परंतु इथे दर्शनासाठी आलेल्या ताईंकडून एक विशेष महत्वाची बातमी मिळाली. तसं त्यांनी आम्हाला एवढीच सांगितली की तिथं त्या आजच्या दिवशी ते पुनीत महाराजांना दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलं होतं 50 वर्षापूर्वी आणि त्यांना दत्तप्रभूंनी दत्तमंत्र दिला होता. ती जागा आहे ती साक्षात्काराची. ही अशी जागा आहे जिथे पुनीत महाराजांना साक्षात दत्तगुरूंनी दर्शन दिलं आणि मंत्रही दिला. कुठे आहे ही जागा हे शोधण्यासाठी आम्हीही निघालो, कारण तिथे जाण्यासाठी खास असा रस्ता नाही. पोहोचू शकलो का आम्ही त्या स्थानापर्यंत हे पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय गिरनारी, जय जटाशंकर.